ना आता दूध समस्याचा रेट चार्ट कसा आहे ना तयार करून सेटअप करायचं ते पाहू. ठीक आहे, दूध समस्याचा रेट चार्ट, दूध खरेदीमध्ये जायचं, दूध दर मास्टरमध्ये जायचं. जर जुना एखादा रेट चार्ट असेल, फॉर एक्झाम्पल 16/1/2017चा रेट चार्ट आहे आपल्याकडे, बरोबर. हा जो रेट चार्ट आहे हा असा उभा फॅट एसएनएफ आणि रेटच्या फॉर्मॅटमध्ये दिसेल, बरोबर. आपल्याला काय करायचं की हा जो रेट अगोदर काय करायचं, प्रिंट मोडला ओपन करायचं. ठीक आहे, इथून जर नसेल तर मास्टर मेनू, त्याच्यानंतर पुढे काय करतो आपण, मास्टर मेनूमध्ये रिपोर्ट्समध्ये मास्टर रिपोर्ट्स आणि त्याच्यात गाय दूध दरपत्रक असतं, तो ओपन करा. ते असंच ओपन होईल. तिथे एक्सपोर्ट नावाचं बटन आहे, बरोबर, एक्सपोर्ट रिपोर्ट, त्याला क्लिक करा. त्याला आहे ना वर्कबुक डेटा ओनली एक्सेल एक्स फॉर्मॅट आहे, बरोबर. हा दिसला, या फॉर्मॅटमध्ये त्या फाईलला सेव्ह करा. डेस्कटॉपवरच सेव्ह करू शकता. तात्पुरतं काहीतरी नाव टाकलं मी, डेस्कटॉपवर टाकलं. रेट चार्ट जर पाहिला तर प्रॉपर रेट चार्ट आलेला आहे, बरोबर. याची जी वरची जी स्पेस आहे ती काढून टाकायची. खाली काहीतरी एका ठिकाणी फॅट एसएनएफचं नाव होतं, तेवढं काढून टाकायचं. ठीक आहे, नॉर्मल फॅट एसएनएफचं पहिल्या लाईनमध्ये फॅटचे कॉलम दिसलं पाहिजे आणि पहिल्या रोमध्ये एसएनएफ दिसलं पाहिजे. ठीक आहे, हा झाला त्यांचा रेट चार्ट जर आपल्याला एक्सेल शीटमध्ये घ्यायचा असेल तर. परंतु आता आपल्याला काय करायचं आहे की इथे हा रेट चार्ट न वापरता आपल्याला नवीन रेट चार्ट तयार करायचा असं सांगा, राईट. मग मी काय करतो की 8/5ची जी लाईन आहे, बरोबर, ही आहे 8/5ची लाईन आणि ही आहे 3/5ची लाईन. मी फक्त मार्किंग करून ठेवलं आहे, तुम्हाला नाही केली मार्किंग तरी चालेल. ठीक आहे, 8/5 आणि 3/5 म्हणजे आपल्याला कळेल की आपण कोणत्या ठिकाणी काम करतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इथं रेट आहे समजा त्यांचे 22.25, बरोबर, 22 हे उदाहरणार्थ रेट टाकू आपण. एक लाईन भरूनच घ्यायची प्रॉपर, त्यांना जी पाहिजे ती एक रो तुम्ही भरून घेतले. त्याच्यानंतर आपण ज्याला म्हणू की इथे 22.75, 22 आता इथं 26 रुपये रेट आहे खरे, असं आपण पकडूया. पुन्हा 26. आता याच्यामध्ये 30 पैसे वाढ करायची सरसकट, बरोबर. मग फॉर्म्युला कसा टाकायचा, बरोबरचं चिन्ह टाकायचं, बरोबर. आता हे बरोबरचं चिन्ह म्हणजे काय, उत्तर काय यायला पाहिजे असं त्याचा अपेक्षित फॉर्म्युला असतो. त्याच्यानंतर ज्या सेलची व्हॅल्यू घ्यायची तुम्हाला, डायनामिक वरची सेल म्हणजे ह्या इक्वल टू साईन आणि L12 म्हणजे त्याच्या लगत वरची सेल. L12 म्हणजे वरची, हा, L12 म्हणजे L12 ऑटोमॅटिक आला. आता आपल्याला काय करायचं, प्लस, बरोबर. याच्यात किती ऍड करायचे, 0.30 पैसे ऍड करायचे. आले का 30 पैसे, बरोबर. आता इथं गेल्यानंतर त्यांनी काय केलं, 26.30 अधिक 30 पैसे केले पाहिजे, बरोबर. मग हाच जर फॉर्म्युला मी पुन्हा इथे टाकला, हाला क्लिक मारले, बरोबर, अधिक 0.30. परंतु मला काय करायचं, सरसकट अप्लाय करायचं आहे, बरोबर. मग मी काय करणार, हे जो फॉर्म्युला टाकला, बरोबर, इथे फॉर्म्युला दिसतो, तो फॉर्म्युल्याला धरून मी जर खाली ओढलं, तो बरोबर वरची सेलच घेत असतो. त्याला काय वरची ती पर्टिक्युलर ती सेल, तो वरची सेल घेत चालतो. घेतलं. जर आपल्याला वरती जर 50 पैसे कमी करायचे असतील तर मग इक्वल टू काय करायचं, खालची सेल. तुम्ही आजूबाजूची कोणतीही सेल घेऊ शकता. ओके, इक्वल टू दिस मायनस 0.50, बरोबर. मग याला तुम्हाला पाहिजे तिथपर्यंत ओढा त्याला मागे, बरोबर. आता आपल्याला काय करायचं की याच्यामध्ये 8.4 आणि 8.5 मध्ये 75 पैशाचा फरक आहे, राईट. मग मी काय करणार, इक्वल टू ही सेल, बरोबर. आपल्या समोरच्या याच्यातून तेवढे कमी करायचे, वजा 0.75, बरोबर, आले तेवढे. आणि ही सरसकट 2 वेळेस क्लिक केली की जिथपर्यंत त्याला हिरो मॅट्रिक्स सापडतो तिथपर्यंत तो टाकून, किंवा तुम्ही ड्रॅग करू शकता त्याला खाली, बरोबर, पर्टिक्युलर रो आले. आता तुम्हाला हे सारखेच ठेवायचे, काही बदल नाही करायचा 8.6 पासून. मग इक्वल टू साईन टाकलं, एवढंच ठेवायचं, फॉर्म्युला टाकायची काही गरज नाही, इक्वल करायचं तो सेल टाकायची, म्हणजे तो बरोबर मागची सेल पुढे टाकायचं. कारण की प्लस नाही करायचं किंवा प्लस 0 करा तरी एकच फरक होतो, बरोबर, मॅथमॅटिकल विचार केला. मग याला आपण असं खाली ओढलं, आपल्याला वाटलं ही सरसकट मला अप्लाय करायची इथपर्यंत, अजून अप्लाय करायचं, त्याचा कॉर्नरला प्लस साईन येतं तेच धरून ओढायचं. ठीक आहे, तो मग तो फॉर्म्युले वगैरे बरोबर अप्लाय करायला सुरुवात. आता हे काय झालं, 21 इथंच आहे, हे 21 इथंच, 28 28. ठीक आहे, सगळीकडे सारखं.
आता मला याच्यात काय करायचं, ₹1.5 कमी, ₹1.25 कमी करायचं, बरोबर. मग मी काय करणार, इक्वल टू ही रो वजा 1.25, बरोबर. मी असं कमी केलं. हे त्या संस्थेच्या म्हणण्याप्रमाणे कमी करायचं, किंवा 3 तर रो टाकूनच घ्यायच्या, 8 3 8 4 8 5, मग खाली म्हणायचं किती कमी करू, 10 पैसे कमी करू, 20 पैसे, एवढं टाकून द्यायचं. आता मी काय करतो, इथं सरसकट याच्यामध्ये वजा 0.10 पैसे फॉर एक्झाम्पल मी कमी केले. आता मी काय करतो, सरसकट याला इथे करतो, ठीक आहे. अशा पद्धतीने किती टाइम लागला, अक्षरशः 2 ते 3 मिनिटांमध्ये हाताने टाकायला लागले तर दिवसभर याला व्हॅल्यू चुकली का पूर्ण ते शोधायला अवघड. याच्यामुळे काय होतं ना की तो व्हॅल्यू चुकत नाही ते. मग हा काय करायला तयार झाला, रेट चार्ट फक्त ओपन कुठे करायचं आता, रेट चार्ट चालू, हे एक्सेल शीटवरनं दरपत्र, ठीक आहे. एक्सेलचा फॉर्मॅट एक्सेल एक्स लागलाच पाहिजे त्याच्या पुढे, अदरवाईज इथं दिसणार नाही तो, ठीक आहे. नॉर्मल कोणत्याही फाईल इथं दिसत नाही, ती फाईल दिसणार इथं. आपण ओपन केली त्या फाईलला फक्त ओपन करायचं, हे पॉईंट दिसू द्या, तो राऊंड करून बरोबर घेईल त्याला, ठीक आहे. आणि इथं फक्त ती जी तारीख पाहिजे तुम्हाला, समजा इथं 16/3/2017 लागू करायचं, नोंद करा, 100% नोंद होणार. आणि रेट चार्ट आपण ओपनही करून पाहू शकतो की आपण टाकलेला रेट चार्ट तोच आहे का नाही जो दिसतोय तो. 16/3 ला आलेला रेट चार्ट ओपन करा, कम्प्लीट तेच बाजार दिसले, 18-20 आणि तुम्ही तयार केलेला रेट चार्ट 18-20. शेवटचा रेट चार्ट 33.50 आहे, 33.50 लक्षात. एकदम तर तिथून फक्त आपण इकडे घेताना सेव्ह केल्यानंतर तारीख टाकल्यानंतर सगळ्यात लागू होती. फक्त हे काय झालं, आता दरपत्रक आपण सेव्ह केलंय Save झालं. बरोबर. परंतु जर जुनं संकलन असेल त्यांचं, तर आपल्याला काय करायचंय की तो दरपत्रक संकलनाला लागू करायचं आहे. मग आपण काय करायचं, इथे तारीख टाकून घ्यायची 16/3 ते समजा आजची दिनांकापर्यंत. मग याला क्लिक मारून टाका. तो विचारेल की तुम्हाला खरोखर करायची आहे की नाही ती प्रोसेस ह्या पण संकलनाला. आपण यस म्हणालो, झाल्यानंतर डन म्हणेल, काम झालं.